नाही त्याच्यामध्ये माझ्याकडे जे लोक आले त्याच्यात तर ती जागा मुळात त्या सालार जंगचीच नाहीये. पण कोठारी आणि कालडा यांचं त्या जागेच्या विषयी भांडण चालू आहे. कोर्टामध्ये काहीतरी त्याचा स्टे मिळालेला आहे. असं असताना सालार जंगने काय हिवानामा भुमरेंच्या ड्रायव्हरवर करून दिलेला आहे. आता हिवानामा करत असताना एवढ्या जमिनीचं व्हॅल्युएशन असताना हिबानामा जरी करायचा असला तरी त्याला मला असं वाटतं मुद्रांक शुल्क भरावं लागतं. एवढ्या मोठ्या जमिनीचं मुद्रांक शुल्क किती होतं हे मला काही माहिती नाही जमिनीतलं. पण असं असताना पोलीस अजून का कारवाई करत नाही हा प्रश्न आहे. बाकीचे साधे 20 बाय 30 बाय काय 20चे प्लॉटवर एखादं लफडं झालं तर पोलीस 4-4 दिवस आतमध्ये टाकतात. परंतु एवढं 3-4 एकर जागेचं प्रकरण आहे. हिवानामा कसा लिहून दिला? आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांची संभाळण्याची काय करते हा निश्चित आमच्या समोरचा प्रश्न आहे. या संदर्भात त्वरित कारवाई केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही ठेवलेली आणि पुन्हा एकदा ठेवू स्पष्टपणे. संदीपान भुमरे आहेत. मी तर म्हणेल त्यांच्या मुलाचे सगळे इन्क्वायरी केली पाहिजे. सीडीआर रिपोर्ट काढले पाहिजे. हैदराबादला किती वेळेस गेले